जर कमेंट केली मला येत आहे हा. तर मग काय करायचं? मग काय करायचं? काय करायचं? मग तू मला हाणू शकते, पण जर नाही कमेंट केली नक्की कमेंट करा. तुला बघा दिव्या म्हणली तुला माझ्या आजीसारखी धपाटी करा येत नाही ती. तर मी हिला दोन्ही बी प्रकारची धपाटी आज करून लावणार तुला. दोन्ही प्रकारची. हा, लाटून पण आणि तुझी आजी करते ना ती अशी थापून थापून, तर ते बी करून लावणार. तर माझ्या आईनं मला सगळं शिकवलंय. तू लागली मला लयच नाटक करायला माझ्याशी. माझ्या आजीसारखं तुला येत नाही, होय तू का? करत जाऊ नको, तुला जमत नाही. होय का? तर तुम्ही तुला कशावर- येतच नाही का म्हणून तर म्हणली मी. काय येत तुला नाही? तर काहीच येत नाही. काय कसं येत काय नाही? येत नाही हिला काय सुद्धा येत नाही बघा मित्रांनो. तुम्ही बघा आणि मला कमेंट करून सांगा माझ्याकडं ती जी धपाटी झालेली ती चांगली झाली ती का नाही ती. नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या दिव्याला सांगा मला येत आहे का नाही. आणि जर त्यांनी कमेंट केली, जर तुम्ही जर कमेंट केली मला येत आहे, हा. तर मग काय करायचं? मग काय करायचं? काय करायचं? मग तू मला हाणू शकते, पण जर नाही कमेंट केली नक्की तर बघ, comment करा. तुला मी घराच्या बाहेर काढणार. काय येत नाही तर माझी आजी स्वयंपाक करते आम्हाला. तुम्ही नक्की कमेंट करा. कुणी ना कुणी नक्की नक्की कमेंट करा. आणि कोणीच करू नका मित्रांनो. माझं ऐकणार काहीच ऐकणार अजिबात आणि नवीन comment असाल तर करायचं आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही जरी आम्ही एवढं कष्ट करणार तर तुम्ही एक सबस्क्राईब केलं आणि लाईक केलं तर आम्हाला भारी वाटणार. पण नक्की मला कमेंट करा. सबस्क्राईब करा अगर ना करा, पण एक कमेंट करा. नको मी करायचं. हिला ना अशी हनते, बोलायचं काम नाही. नक्की कमेंट करा. तर चला धपाटी बनवू. चला. तर बघा मी इथं घेतली कोथिंबीर, जिरी, ओवा, मिरची आणि लसूण आणि आपले हे मस्तपैकी मिसळीचं पीठ. तर दिव्या आपल्याला म्हणली की मला जमत नाही, तर मी सगळं घेतलं आहे आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर मस्तपैकी ती बारीक करून घेतल्या ना आता टाकते आणि असं चांगलं मळून घेते. दिव्याचा जेवढा राग आहे ना तेवढा सगळा मी आज आता ह्या धपाट्यावर काढते. कारण की दिव्या म्हणली तुला जमत नाही, तर आता तुम्ही नक्की एक कमेंट करा. सबस्क्राईब नाही केलं तर चालेल, पण कमेंट नक्की करा मी कसं केलं कसं नाही. आणि आमच्या दिव्याला बी कळू द्या. दिव्यालाही तिच्या आजीचं गुणगान गाती. तर हां, तिच्या आजीला माझ्यापेक्षा थोडं जास्त येऊ शकतंय बरं का. तर चला जाऊ द्या, थोडं मळून घेते. तिची आजी आता इथं नाही म्हणून येत का मी बोलते. तिच्या आजीला माझ्यापेक्षा जास्त येत आहे, पण तरी पण मी माझ्या ऐकून शिकली का नाही हे दिव्याला दावायचं आहे. आणि दिव्याला आपल्या असं मस्तपैकी तिचा राग काढून असा गोळा तिमून घेतला बघा. त्यात लावून ठेवती म्हणजे दिव्याची जीभ घसरला अशी खास करणं खाताना. तर दिव्याला लय नाटकं करायला लागली. मला येत नाही म्हणली आणि तुम्ही काय ती काय म्हणली तुम्ही कमेंट करत नसता म्हणली. तर नक्की एकदा दिव्याला आमच्या कमेंट करून सांगा नक्की की मला येते का नाही. तर बघा एक गोळा घेते आणि आधी पहिल्यांदा तिची आजी करते अशी लाटून आणि तळून. तर तिच्या आजीसारखा मस्तपैकी असं लाटून धावते आधी. तर तिची आजी अशी मस्तपैकी घेते आणि लाटती आणि छोट्या छोट्या करते. एखाद्या वेळेस त्याच्यामधनं काप करून शिने तळून काढते. तर मी आज फक्त भाजणार आहे. तर बघा तिच्या आजीसारखी तिची आजी ह्याच्यापेक्षा थोडं मोठं करते, तर मी छोटं केलं आहे. तर कशी मला धपाटी येतात का नाही ती नक्की सांगा. तर बघा हे झालं आपल्या दिव्याच्या आजीसारखा. आणि दिव्याची आजी अशी इथं ह्याला कुचकं बोलते तसे इथं सगळं टिपकं पाडते. तर मस्तपैकी असं घेतलं बघा आणि दिव्याला दावा एकदा कमेंट करून नक्की सांगा. मग दिव्याला कळल की हिच्या आईला येत आहे का नाही. ती म्हणली नाही हिला काहीच येत नाही, तर 100% कमेंट करून सांगा. तर बघा आमचं ही मस्तपैकी असं धपाट भाजायचं चालू आहे. आणि दावायला दिव्याच आहे बरं का पाठीमागं कॅमेऱ्याच्या मागं. पण आता कशी गपचूप बसली बघा, कारण की गणेश गेला शाळेत आणि दिव्या आहे तर घरी आहे. तर दिव्याच आहे धावती पाठीमागून आणि मी करते. तर कशी बघा आपली मस्तपैकी धपाट तयार झालेलं आहे. तर चला हे भाजते तर आपण मला ती दुसरी पद्धत येते माझ्या आजीने शिकवलेली ती बी करून घेऊया. मस्तपैकी गोळा घेतला आणि पाणी लावून मस्तपैकी असा थापून घ्यायचा. माझी आजी लय मोठं करते बरं का, पण मी छोटंच केले. तर आजी अशी मस्तपैकी धपाटं करायची, इतकं खमंग मस्त वाटायचं. आणि खायला आपलं असलं दुकानातलं लोणचं नव्हतं आपलं, ती घरी आजी करायची आमची. तर आता मी कधी अजून केलं बी नाही. तर मस्तपैकी ती लोणचं आणि दह्याबरोबर खायला द्यायची एकदम भारी. आणि दिव्याला आता आपण त्याला नाव काय धपाटी म्हणते ती का नाही गं. तर धपाटीत देऊन तुला खाऊ घालते बघ. आता तुम्ही नुसती एक कमेंट करा. आमची दिव्या काय म्हणती कमेंट करा.
तर ही धपाटी येते ना, तर धपाटी देऊन तिला खाऊ घालते. तर आता बघा दिव्याला बोलवू आपण. तर इथं आली आपली. आता मी सगळं ठेवले का आली बघा इथं. मी धरलाय कॅमेरा राणीसारखा. तर बघा खाऊन धावा कसं लागते. काय स्वाद आहे त्याला, मस्त. मस्त ना. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि कमेंट करा. जर आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बाय. तर मस्तपैकी खाऊया. खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. तर चला बाय बाय. बाय बाय.